राज्यात मान्सून दाखल झालाय। रत्नागिरीत मान्सून दाखल झाल्यानं पुढचे 2 ते 3 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार आहे। त्यामुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा तर मिळणारच आहे, शिवाय बळीराजाही सुखावणार आहे। 2 ते 3 दिवसात मान्सून मुंबईत येणार आहे, त्यामुळे बळीराजाला आता दिलासा मिळालाय। राज्यात मान्सून दाखल झाला ही दिलासादायक बातमी आहे। मान्सून पूर्व पावसालाही सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीत मान्सून दाखल झालाय। मुंबईत 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होईल आणि राज्यातल्या बळीराजासाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात कुलाबा वेधशाळेचे संचालक राजीव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। केरळनंतर महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याची उत्सुकता आता संपलेली आहे, कारण महाराष्ट्रात मान्सूननी प्रवेश केल्याचं कुलाबा वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कुलाबा वेधशाळेचे संचालक राजू आपल्या समोर आहेत। सर, नक्की कशा पद्धतीने जे आहे मान्सून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केलाय, कुठपर्यंत आहे त्याची सिच्युएशन सध्याची? मानसून जो है, जो केरला में प्रवेश किया था, अभी जो है रत्नागिरी तक पहुंच गया है, यानी कि यहाँ पे है रत्नागिरी। तो रत्नागिरी तक मानसून का आगमन हो चुका है और हम ये उम्मीद कर रहे हैं कि आने वाले 48 घंटों में बाकी कोंकण गोवा के इलाकों में मानसून आने की संभावना है। आने वाले 48 घंटों में यहाँ पे भी प्रवेश होगा, लेकिन मध्य महाराष्ट्र और विदर्भ जो आपने बताया, वहाँ पे और कुछ समय लग सकता है, और ज़्यादा समय, उससे भी 1-2 दिन से और भी थोड़ा ज़्यादा समय लग सकता है, क्योंकि वहाँ पे प्रवेश थोड़ा स्लो रहता है। अच्छा सर, मुंबईमध्ये साधारणतः याला 2 दिवस लागतील त्याला अपेक्षित? हाँ, 2 दिवस कह सकते हैं, 2 दिवस के अंदर आ सकता है। मान्सून पूर्व पाऊस काल अनेक भागांमध्ये महाराष्ट्रात झाला, पुढच्या दिवसामध्ये कुठे होईल असं अपेक्षित आहे का? हाँ, प्री मानसून शावर्स जैसे कल हुआ था मुंबई में और महाराष्ट्र के कई और इलाकों में हुआ था। उम्मीद कर सकते हैं कि आने वाले 2 दिनों में भी प्री मानसून बारिश हो सकता है, क्योंकि ये निर्भर होता है तापमान के ऊपर और ह्यूमिडिटी के ऊपर। कालपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस पडतोय, तसंच अपेक्षित पुढच्या काही दिवसांमध्ये काही भागांमध्ये अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। राज्यात मान्सून दाखल झालाय, कोकणात मान्सून दाखल झालाय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। 2-3 दिवसात मुंबईत हा मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर राज्यभरात मान्सून दाखल होणार आहे। मात्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। कोकणात शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास गावकर आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। विकास, कोकणातला शेतकरी आनंदून गेलाय कारण मान्सून दाखल झालाय कोकणात। नक्कीच आताच तासाभरापूर्वी इथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे। पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उष्माने जे हैराण झालेले होते नागरिक, यांच्या हे सर्वत्र आनंदित झालेले आहेत, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे। कोकणात सर्वत्र आता थंडगार वातावरण झालेलं आहे आणि ज्या मान्सूनची अगदी उत्कंठापूर्वक वाट बघितली जात होती, तो मान्सून आता कोकणात दाखल झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। सुवर्णा, धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल। कोकणात मान्सून दाखल झालाय आणि दमदार हजेरी मान्सूननं कोकणात लावली असं म्हणावं लागेल। यावर्षी उन्हाळ्यामुळे जास्त त्रास झालेला सगळ्यांना आणि त्यातच आता हा मान्सून गारवा घेऊन आलाय असं म्हणावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।